समाज प्रबोधन करणारा लोककलाकार म्हणजेच वासुदेव। सध्या माझ्यासोबत काही वासुदेव आहेत। पुण्यातील विविध ठिकाणी ते जातात आणि त्या ठिकाणी जाऊन लोकांना भेटतात, किंबहुना त्या ठिकाणी ते लोकांना आशीर्वाद सुद्धा देतात। मामा, सध्या निवडणुका सुरू आहेत, लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भेटता तुम्ही, काय वातावरण वाटतं तुम्हाला? वातावरण चांगलं वातावरण महाराज, मतदानाचा उत्साह दिसतो ह्या वेळेस। हां, तुम्ही कुठून आलात? आम्ही परळीहून आलो महाराज, बीड। इथं काय परिस्थिती आहे? का नाही, अशीच परिस्थिती आहे महाराज। म्हणजे खास करून आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांचे प्रश्न खूप मोठे होते। तुमच्या भागामध्ये काय वाटतं आणि त्यांचं कल्याण व्हावं यासाठी तुम्ही काय ना काहीतरी करत असाल? हो ना, आता आम्ही काय घरोघरी जाऊन गोरगरिबांसाठी मोठ्या माणसांना मागणी करतो, बाबा आम्हाला तुमच्याशी काही हे नाही, फक्त आम्हाला कसं आहे सहकार्य करावं। ते कोणता पण पक्ष असावं, पक्ष कोणता पण असावं, आपल्याला पक्षाचे हे नाही, फक्त आम्हाला मदत हवी गोरगरिबांना। म्हणजे अर्थात गोरगरीब लोकांचं कल्याण व्हावं। हो महाराज, तोच भाष आहे। गोरगरिबावर फार आतापर्यंत महाराज गोरगरिबाचाच काय हित होत नाही महाराज, आता हे झालंही नाही आणि पुढे अपेक्षा, आता आम्हाला अपेक्षा आहे महाराज गोरगरिबाची। काहीतरी कुठलंही सरकार येऊ महाराज, तो आमच्याशी काय त्या सरकारशी घेणं नाही महाराज, आमचा विचार करणारं सरकार आमचं। तुम्ही पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरता, सगळं बोलता, चर्चा होते, काय वाटतं तुम्हाला? म्हणजे सध्या दोन मोठे पक्ष आहेत, म्हणजे अर्थात आपल्याला माहिती आहे महाविकास आघाडी, अर्थातच ज्याच्यामध्ये वेगवेगळे काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सगळे आहेत, तर दुसरीकडे महायुती, त्याच्यामध्ये पंतप्रधान आता जे आहेत नरेंद्र मोदी। काय वाटतं एकंदरीत कुणाचा परडा जास्त भारी आहे? वासुदेवांना कळतं असं सांगितलं जातं, म्हणतं महाराज। सध्या आता अशी परिस्थिती आहे, आम्ही केंद्रातलं काय सांगू शकत नाही महाराज, परंतु महाराष्ट्रामध्ये महाराज महायुतीचं सरकार येणार। काय वाटतं तुम्हाला? ते महाराज बोलले ते बरोबर आहे। खरं आहे ते, कारण आता एवढी युती म्हणल्यावर काय इलाज नाही ना त्याच्यामुळे। हां, छोटंसं छोटंसं तुमच्याकडून एक गजर उद्या। हां, थोडं सर आता। आई काँग्रेस भाजप शिवसेना, आई काँग्रेस भाजप शिवसेना, राष्ट्रवादी कुटवर चालायचं, राष्ट्रवादी कुटवर चालायचं, या भारत जनतेला असं कुटवर रगडायचं, या भारत जनतेला असं कुटवर रगडायचं। अरे भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी, भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी, कुटवर चालायचं, असं मग कुटवर चालायचं, या भारत जनतेला असं कुटवर रगडायचं, या भारत जनतेला असं कुटवर रगडायचं। अरे गावचा पाटील सरपंचाचा मेहुणा, गावचा पाटील सरपंचाचा मेहुणा, पाटील आहे मग त्याचाच पाहुणा, पाटील आहे मग त्याचाच पाहुणा, असं कुटवर चालायचं, असं कुटवर चालायचं, या भारत जनतेला असं कुटवर रगडायचं, या भारत जनतेला असं कुटवर रगडायचं, या भारत। खूप सुंदर, म्हणजे अर्थात त्यांनी जे या ठिकाणी सादर केलं ते एक छोटंसं गीत, अर्थात जर आपण बघितलं तर बरंच काही सांगून जाणारं आहे। आणि खरंच असं म्हणतात की वासुदेवांना कळतं, ज्या पद्धतीने त्यांनी वेगवेगळे प्रश्न मांडले, शेतकरी असेल, नोकऱ्या असतील, अशा पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण पुणे शहरामध्ये सध्या असे वासुदेव वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना आणि त्यांचं मत व्यक्त करताना दिसत आहेत। कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।